नमस्कार विद्यार्थी मित्र हो, नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शिक्षक पात्रता परीक्षा 2026 म्हणजेच TET पेपर 1 व 2 घेतलेला आहे। या व्हिडिओमध्ये आपण परिसर अभ्यास याविषयी मागील वर्षी विचारण्यात आलेल्या प्रश्नाची उत्तरं व त्याची उत्तरं बघणार आहोत। मित्र हो, अशाच नवनवीन व्हिडिओसाठी नवनाथ खेत्री या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका। चला तर पहा, व्हिडिओला सुरुवात करू। चला बघा, पहिला प्रश्न बघा, सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आढळतो? सूर्यमालेतील कोणत्या दोन ग्रहाच्या दरम्यान लघुग्रहाचा पट्टा आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, मंगळ व गुरु। मंगळ व गुरु या दोन ग्रहाच्या दरम्यान आपल्याला लघुग्रहाचा पट्टा आढळून येताना दिसून येतो। सूर्यमालेतील मंगळ व गुरु या ग्रहाच्या दरम्यान लघुपट्टा हा आपल्याला आढळताना दिसून येतो। यानंतरचा प्रश्न आहे मॉम। मॉम ही भारताची महत्वाची अंतराळ मोहीम कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे? मॉम ही भारताची महत्वाची अंतराळवीर मोहीम कोणत्या ग्रहाशी संबंधित आहे? याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, मंगळ ग्रहाशी संबंधित असलेली ही आपल्याला मोहीम असलेली सांगता येतील। मॉम ही भारताची महत्वाची अंतराळवीर मोहीम ही मंगळ या ग्रहाशी संबंधित आपल्याला असलेली या ठिकाणी सांगता येईल। मंगळ ग्रहाशी ही मॉम ही मोहीम आहे। यानंतरचा प्रश्न आहे, पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हणतात? तर त्यालाच परिवलन असे म्हटले जाते। पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्याच्या गतीला काय म्हटले जाते? तर परिवलन असं परिवलन गती असं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। यानंतरचा प्रश्न आहे, लीप वर्षामध्ये किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये एकूण किती दिवस असतात? तर लीप वर्षामध्ये 366 दिवस असले जातात। लीप वर्षामध्ये एकूण 366 दिवस असलेले आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। लीप वर्षामध्ये 366 दिवस आपल्याला असलेले या ठिकाणी सांगता येतील। त्यानंतर आहे, वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो? वातावरणाच्या कोणत्या थरामध्ये ओझोन वायूचा थर आढळतो? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, सितांबर। सितांबर या स्तरामध्ये आपल्याला ओझोन वायूचा थर आपल्याला आढळताना दिसून येतो। वातावरणाच्या सितांबर या थरामध्ये ओझोन वायूचा थर आपल्याला आढळताना या ठिकाणी दिसून येतो। यानंतर आहे, पृथ्वीचे किती टक्के भाग जमिनीने व्यापलेला आहे? तर पृथ्वीचा किती टक्के भाग हा जमिनीने व्यापलेला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, 29% एवढा भाग आपल्याला पृथ्वीच्या जमिनीने व्यापलेला असलेला सांगता येईल। 29% एवढा भाग आपल्याला जमिनीने व्यापलेला आपल्याला दिसून येतो आणि 71% एवढा भाग हा पाण्याने व्यापलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे, अन्न साखळीतील प्राथमिक ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? तर अन्न साखळीतील प्राथमिक ऊर्जेचा स्रोत कोणता आहे? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, सूर्य हा अन्न साखळीतील प्राथमिक ऊर्जेचा स्रोत मानला जातो। अन्न साखळीतील प्राथमिक ऊर्जेचा स्रोत हा सूर्य याला म्हटले जाते। यानंतरचा प्रश्न आहे, पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया महत्त्वाची आहे? पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी खालीलपैकी कोणती प्रक्रिया महत्त्वाची आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ए नंबर, जलचक्र। ही पर्यावरणाच्या संतुलन राखण्यासाठी जलचक्र ही प्रक्रिया अत्यंत महत्त्वाची असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। जलचक्र ही पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येईल। त्यानंतर आहे, कुटुंबामध्ये निर्णय घेताना
निर्णय घेताना सर्वांच्या मताचा विचार करणे म्हणजेच कोणत्या मूल्याचे पालन करणे होय. तर कुटुंबामध्ये निर्णय घेताना सर्वांच्या मताचा विचार करणे म्हणजेच कोणत्या मूल्याचा पालन करणे होय. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, लोकशाही व सहभाग. लोकशाही व सहभाग हे आपल्याला कुटुंबामध्ये निर्णय घेताना सर्वांच्या मताचा विचार करणे म्हणजेच लोकशाही किंवा सहभाग या मूल्याचे पालन करणे हे होय. यानंतरचा प्रश्न आहे, समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कशाची आवश्यकता असते. तर समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी कशाची आवश्यकता असते. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, नियम व कायदे. समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्याला नियम व कायदे याची आवश्यकता असणे आवश्यक आहे. जेव्हा समाजामध्ये नियम व कायदे असतील तरच समाजामध्ये शांतता व सुव्यवस्था मोठ्या प्रमाणामध्ये राखली जाईल हे आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतरचा प्रश्न आहे, तंटामुक्त गाव योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. तर तंटामुक्त गाव योजनेचा मुख्य उद्देश काय आहे. तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, गावातील वाद गावातच समोपचाराने सोडवणे हे तंटामुक्त गाव योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं. गावातील वाद हे गावातच समोपचाराने सोडवणे हे आपल्याला तंटामुक्त गाव योजनेचं मुख्य उद्दिष्ट असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे, नकाशामध्ये उंची दर्शविण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो. नकाशामध्ये उंची दर्शविण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो. याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, तपकिरी. तपकिरी या रंगाचा वापर नकाशामध्ये उंची दर्शविण्यासाठी केला जातो. तपकिरी या रंगाचा वापर नकाशामध्ये उंची दर्शविण्यासाठी केला जातो. यानंतर आहे, नकाशामध्ये सांकेतिक चिन्ह कशासाठी वापरली जातात. नकाशामध्ये सांकेतिक चिन्हे कशासाठी वापरली जातात. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, भौगोलिक घटक स्पष्टपणे दाखवण्यासाठी नकाशामध्ये सांकेतिक चिन्हाचा वापर केला जातो. भौगोलिक घटक स्पष्टपणे दाखविण्यासाठी नकाशामध्ये सांकेतिक चिन्हाचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. यानंतर आहे, भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे. भारताच्या दक्षिण दिशेला कोणता महासागर आहे. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, हिंदी महासागर असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. भारताच्या दक्षिण दिशेला आपल्याला हिंदी महासागर हे आहे. हिंदी महासागर हे भारताच्या दक्षिण या दिशेला असलेला आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचा सर्वात मोठं राज्य कोणतं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारताचे सर्वात मोठे राज्य कोणतं आहे. तर राजस्थान हे राज्य क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये सर्वात मोठे राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. राजस्थान हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये सर्वात मोठं राज्य असलेलं आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. त्यानंतर आहे, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी नदी आहे. खालीलपैकी कोणती नदी ही पश्चिम वाहिनी नदी आहे. तर याचं योग्य उत्तर आहे नर्मदा. नर्मदा ही नदी आपल्याला भारतातील पश्चिम वाहिनी नदी म्हणून आपल्याला ओळखताना दिसून येते. नर्मदा नदीलाच पश्चिम वाहिनी नदी असं म्हटल्या जाते. नर्मदा ही एकटीच नदी आहे जी पश्चिम वाहिनी नदी असलेली आपल्याला या ठिकाणी सांगता येतील. त्यानंतर आहे, जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घराची छपरे कशी असतात. तर जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घराचे छप्र कशा प्रकारे असतात. तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, उतरती क्रमांक आपल्याला असलेली दिसून येतात. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये घराची छपरे ही उतरत्या आकाराची असलेली आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. तर उतरत्या आकाराची असतात. यानंतर आहे, हरित क्रांतीचे जनक म्हणून भारतात कोणाचे नाव घेतले जाते. हरित क्रांतीचे जनक म्हणून भारतामध्ये
कोणाचे नाव घेतले जाते? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, डॉक्टर एम एस स्वामीनाथन. एम एस स्वामीनाथन यांना भारताचे हरित क्रांतीचे जनक म्हणून ओळखले जाते. एम एस स्वामीनाथन यांना भारतामध्ये भारतीय हरित क्रांतीचे जनक म्हणून एम एस स्वामीनाथन यांच्याकडे पाहिले जाते. यानंतर आहे पिकांना पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये पाण्याची सर्वात जास्त बचत होते? तर पिकांना पाणी देण्याच्या कोणत्या पद्धतीमध्ये पाण्याची सर्वात जास्त बचत होते? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, ठिबक सिंचनच्या साहाय्याने पाणी ठिबक सिंचनच्या साहाय्याने पिकांना पाणी दिल्यास सर्वात जास्त पाण्याची बचत होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. ठिबकच्या साहाय्याने पिकांना पाणी देण्यास पिकांची पाण्याची बचत मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला या ठिकाणी होताना दिसून येते. यानंतर आहे अन्न दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातील कोणता घटक काढून टाकणे आवश्यक असते? तर अन्न दीर्घकाळ टिकण्यासाठी त्यातील कोणता घटक काढून टाकणे आवश्यक असते? तर याचं योग्य उत्तर आहे ओलावा, म्हणजेच पाणी. अन्न या घटकातील पाणी काढून टाकल्यानंतर तो घटक जास्त दिवस टिकून आपल्याला राहताना दिसून येतो. अन्नामधील ओलावा काढून टाकल्यानंतर तो दीर्घकाळ टिकण्यासाठी महत्त्वाचा असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता घटक वातावरणातील बदलासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतो? तर खालीलपैकी कोणता घटक हा वातावरणातील बदलासाठी प्रामुख्याने कारणीभूत असतो? तर याचं योग्य उत्तर आहे तपांबर. तपांबर हा घटक वातावरणातील बदलासाठी प्रामुख्याने कारणीभूत असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. तपांबर हा घटक वातावरणातील बदलासाठी प्रामुख्याने कारणीभूत असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? तर योग्य उत्तर आहे सी नंबर, गुरुग्रह. गुरुग्रह हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असलेला आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. गुरुग्रह हा सूर्यमालेमधील सर्वात मोठा ग्रह असलेला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. त्यानंतर आहे पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्धामध्ये असे दोन भाग करणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग करणाऱ्या काल्पनिक रेषेला काय म्हणतात? तर याचं योग्य उत्तर आहे सी नंबर, त्यालाच विषुववृत्तीय रेषा असं म्हटल्या जाते. पृथ्वीच्या दक्षिण व पश्चिम पृथ्वीच्या उत्तर व दक्षिण गोलार्ध असे दोन भाग करणाऱ्या काल्पनिक रेषेला विषुववृत्तीय रेषा असं या ठिकाणी संबोधल्या जातं किंवा म्हटल्या जाते. त्यानंतर आहे खालीलपैकी कोणता बटुग्रह आहे? तर खालीलपैकी कोणता बटुग्रह आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ब नंबर, प्लेटो. प्लेटो हा ग्रह आपल्याला बटुग्रह असलेला या ठिकाणी दिसून येतो. प्लेटो या ग्रहालाच बटुग्रह असे म्हटले जाते. यानंतर आहे मानवनिर्मित प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या आवरणावर होतो? तर मानवनिर्मित प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम कोणत्या आवरणावर होताना दिसून येतो? तर याचं योग्य उत्तर आहे यापैकी सर्व, म्हणजेच जीवावरण आसन, वातावरण आसन आणि शिलावरण आसन या तीनही वातावरणावर आपल्याला मानवनिर्मित प्रदूषणाचा सर्वात जास्त परिणाम होताना आपल्याला या ठिकाणी सांगता येईल. जीवावरण आसन, वातावरण आसन आणि शिलावरण आसन या तीनही घटकावर आपल्याला मानवनिर्मित प्रदूषणाचा मोठ्या प्रमाणामध्ये परिणाम होताना या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. यानंतर आहे नकाशात प्रमाण का दिले जाते? नकाशामध्ये प्रमाण का दिले जाते? तर कागदावरील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा संबंध जोडण्यासाठी नकाशामध्ये प्रमाण दिले जाते. आपल्याला कागदावरील अंतर व
कागदावरील अंतर व जमिनीवरील अंतर यांचा संबंध जोडण्यासाठी नकाशामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रमाण दिले जाते. यानंतर आहे अन्न साखळीतील नागतोडा. अन्न साखळीतील नागतोडा हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे? तर अन्न साखळीतील नागतोडा हा कोणत्या प्रकारचा सजीव आहे? तर याचं योग्य उत्तर आहे भक्षक. भक्षक या प्रकारामध्ये नागतोडा हा घटक आपल्याला येताना दिसून येतो. अन्न साखळीतील नागतोडा हा घटक आपल्याला भक्षक या प्रकारामध्ये सजीव असलेला सांगता येईल. त्यानंतर आहे सार्वजनिक सुविधाचा लाभ घेताना आपली प्राथमिक जबाबदारी काय आहे? तर सार्वजनिक सुविधेचा लाभ घेताना आपली प्राथमिक जबाबदारी काय आहे? तर त्याचे नुकसान होणार नाही व याची काळजी घेणे. सार्वजनिक सुविधेचा लाभ घेताना आपली प्राथमिक जबाबदारी आहे की त्याचा नुकसान होणार नाही याची काळजी घेणे हे आपलं आद्य कर्तव्य असलेलं आपल्याला या ठिकाणी आपल्याला सांगता येईल.